साताऱ्याच्या भूमीत इतिहासांच्या पानांमध्ये हरवलेला, सह्याद्रीच्या छातीवर अभिमानाने उभा असलेला असा किल्ला, ज्याच्या मातीला शौर्याचा, पराक्रमाचा आणि बलिदानाचा गंध लाभला. होय, आपण आज आहोत सातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या वसंतगड किल्ल्यावर. स्वराज्याच्या संघर्षाचा साक्षीदार, अनेक युद्धांचा मूक साक्षीदार आणि सह्याद्रीच्या कुशीचा एक बलाढ्य पहारेकरी. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र अथर्व आणि स्वागत आहे तुमचं अजून एका भन्नाट अशा ॲडव्हेंचरमध्ये. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आहे. पुणे बेंगलोर हायवेने उंब्रज गावापासून थोडं पुढं आल्यावर तळबीडला जाणारा फाटा लागतो. तळबीड हे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरावांचे मूळ गाव. त्यांच्या कन्या म्हणजेच छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. गावात प्रवेश करताच समोर सरसेनापतींचे स्मारक आहे. त्यांना वंदन करून आणि त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन आपण आलो नजीकच असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये. मंदिर खरोखर खूप सुंदर आहे. आजूबाजूला शांतता, मंदिरातला भक्तिभाव आणि गड सर करण्याचा उत्साह. सह्याद्रीच्या प्रत्येक मोहिमेपूर्वी अशी काही ठिकाणं मनाला वेगळीच ऊर्जा देऊन जातात. श्रीरामांचे दर्शन घेऊन आता आमची पावले वळली वसंतगडाच्या दिशेने. पायथ्यालाच एक नवीन चंद्रसेन महाराजांचे मंदिर आता बांधले गेले आहे. पालखी मार्गासाठी नवीन पायऱ्या देखील बांधण्यात आल्या आहेत. पण या कणखर काळ्या दगडांवर गड सर करण्याची मजाच काही वेगळी असते. जसं जसं उंची वाढते तसतसं खालचं जग अधिकच लहान होत जातं आणि सह्याद्री अधिक विशाल वाटू लागतो. 400 वर्षांपूर्वी कदाचित याच वाटेने मावळे चढले असावे. या डोंगररांगांनी स्वराज्याचा संघर्ष पाहिला, विजय पाहिले, पराभव पाहिले आणि इतिहास घडताना पाहिला. हा विचार करत करत कधी आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो कळालं सुद्धा नाही. प्रवेशद्वाराजवळच छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. त्याच्या सावलीत थोडा वेळ विश्राम करून आम्ही गडावर प्रवेश केला. वरती येताच डाव्या बाजूस सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे. मारुतीरायाच्या पाया पडून निघालो चंद्रसेन मंदिराकडे. मंदिर खूप जुने आणि फार सुंदर आहे. रावणाची बहीण शूर्पणखा तिच्या पुत्राचे लक्ष्मणाकडून चुकून हात छाटले गेले. त्यामुळे रामाने त्याला तू अनेक लोकांचा कुलदैवत होशील आणि तुझे मंदिर बांधले जाईल असे वरदान दिल्याची कथा इथल्या स्थायिक पुजाऱ्यांनी सांगितली. गडावरती पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. 4 दिशांना असणारे 4 बुरुज आणि पश्चिम दरवाजा, ज्याला नाईकबा दरवाजा असंही म्हणतात, आजही भक्कम स्थितीत उभे आहेत. गडावरती 3 मुख्य पाण्याचे तलाव आहेत. त्यापैकी कृष्णा तलाव हे सर्वात मोठे आहे. कोयना आणि गंगा तलावात देखील मुबलक पाणी आहे. इथले लोक पिण्यासाठी कृष्णा तलावाचे पाणी वापरतात. हंबीरराव मोहिते यांच्या समाधीपासून राम मंदिराच्या शांततेपर्यंत आणि वसंतगडाच्या भव्यतेपर्यंत आजचा प्रवास हा फक्त ट्रेक नव्हता. तो होता इतिहास, श्रद्धा आणि साहस यांचा सुंदर संगम. सह्याद्रीतील प्रत्येक गड आपल्याला काहीतरी शिकवून जातो. वसंतगडाने शिकवलं, काळ बदलतो पण पराक्रमाची ओळख कधीच मिटत नाही. तर मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एका भन्नाट ॲडव्हेंचरमध्ये, आणखी एका रोमांचक सफरी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय.